नमस्कार मित्रांनो, टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे। बघा, प्रधानमंत्री पोषण आहार योजना 2020 ते 2024 या वर्षाचं आपल्याला लेखापरीक्षण करायचं आहे आणि लेखापरीक्षण हे ऑनलाईनरित्या होणार आहे। तर आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचा व्हिडिओ बनवलेला आहे ते म्हणजे आता हे ऑनलाईन माहिती कशा प्रकारे भरायची एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला समजणार आहे। तर त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका। चला तर व्हिडिओ सुरू करूया। नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू। नमस्कार मित्रांनो, टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे। बघा, प्रधानमंत्री पोषण आहार योजना 2020 ते 2024 या वर्षाचं आपल्याला लेखापरीक्षण करायचं आहे आणि लेखापरीक्षण हे ऑनलाईनरित्या होणार आहे। तर आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचा व्हिडिओ बनवलेला आहे ते म्हणजे आता हे ऑनलाईन माहिती कशा प्रकारे भरायची एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला समजणार आहे। तर त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका। चला तर व्हिडिओ सुरू करूया। तर बघा, हे उपयोगकर्ता पुस्तिका आहे। याच्यामध्ये आता काय दिलेलं आहे, पूर्व आवश्यक डेटा फीड करणे सुरू करण्यापूर्वी प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ण करण्यासाठी कृपया नेटवर्क कनेक्शन आणि इंटरनेट स्पीड याची खात्री करून घ्या। म्हणजे आपला नेटवर्क चांगलं स्ट्रॉंग असायला हवं। जिथं रेंज चांगली असेल अशा ठिकाणी तुम्ही ऑनलाईन हा फॉर्म भरण्यासाठी बसा। सर्वप्रथम आपल्याला एक वेबसाईट दिलेली आहे, त्या वेबसाईटवर आपल्याला वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल। या वेबसाईटवर आपल्याला क्लिक करायचं आहे। वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर इथे इंटरनल ऑडिट फॉर द इयर 2020-21 to 23-24 इथं ब्लॉक लॉगिन आहे, ते आपला युजर नेम आणि पासवर्ड पुरवला जाईल। त्यानंतर इथे लॉगिन करून घ्यायचं आहे। त्यानंतर युजर नेम आणि पासवर्ड टाकल्यानंतर आपल्याला लॉगिनवर क्लिक केलं की आपल्याला पुढचं पेज येईल। इथं आपल्याला पुढील स्क्रीन तुम्हाला दिसेल। 2015-16 ते 2020 या कालावधीची वेब फॉर्म पाहण्यासाठी डीड वेब फॉर्म या बटनावर आपल्याला क्लिक करायचं। जसं आपण 2015-16 ते 2019-20 ही आपण काही दिवसापूर्वी आपण माहिती भरली होती ऑनलाईनरित्या, ती जर आपल्याला पाहायची असेल तर ती आपल्याला इथं दिसेल। आपल्याला ओल्ड वेब फॉर्मवर आपल्याला क्लिक करायचं आहे, त्यावर क्लिक केलं तर आपल्याला दिसेल। त्यानंतर आपल्या शाळेचा एवढाच कोड प्रविष्ट करा आणि सर्च करा। सर्चवर क्लिक करा किंवा आपल्या कीबोर्डवर एंटर बटन दाबा। सर्च केल्यानंतर शाळेची माहिती आपोआप येईल। आलेली माहिती आपल्या शाळेची आहे की याची खात्री करा आणि ती माहिती अचूक आहे याची पुष्टी केल्यानंतर चालू ठेवण्यासाठी प्रोसेस बटनावर क्लिक करा। नंतर जर एवढ्याच कोड टाकल्यानंतर शाळेची माहिती सापडली नाही तर ॲड डाऊन ब्लॉक स्कूल या पर्यायावर क्लिक करा। आपल्याला आपल्या शाळेची माहिती दिसेल। त्यानंतर तुम्ही ॲड ऑन ब्लॉक स्कूल या पर्यायावर क्लिक केल्यानंतर पुढील स्क्रीन दिसेल। युडास कोड, शाळेचं नाव, मुख्याध्यापकाचं नाव आणि मुख्याध्यापक मोबाईल नंबर यासह आवश्यक माहिती भरा। एकदा आपण सर्व तपशील प्रविष्ट केल्यानंतर माहिती सबमिट करण्यासाठी सेव्ह स्कूल यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। आपली माहिती सेव्ह होऊन जाईल। त्यानंतर प्रोसीड बटनवर क्लिक करा किंवा तुमच्या कीबोर्डवरील एंटर बटन दाबा। तुम्हाला स्क्रीनच्या खालच्या बाजूला अकाउंट डिटेल्स आपोआप दिसतील। दिसणारी माहिती आपल्या शाळेची असल्याची खात्री करून घेणे व माहिती चुकीची असल्यास अकाउंटच्या समोर डिलीट पर्याय दिला आहे, तो वापरून खाते डिलीट करू शकता। माहिती बरोबर असल्यास सेव्ह व प्रोसीडवर क्लिक करा। त्यानंतर खालील तक्त्यात तपशील प्रविष्ट करा। मध्यान्ह भोजन योजनेसाठी MDM खाते नाव, खाते क्रमांक आणि IFSC कोड, बँकेचे नाव आणि शाखेचे नाव दिलेल्या माहितीनुसार ऑटो जनरेट केले जाईल। त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडवर क्लिक करा। पुढील स्क्रीन आपल्याला दिसेल। त्यानंतर वर नमूद केलेल्या बँक खात्याचा 1 एप्रिल 2020 रोजीचा ओपनिंग बॅलन्स प्रविष्ट करा। त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडवर क्लिक करा। एप्रिल 2020 पर्यंतची शिल्लक शेवटच्या ऑडिट क्लोजिंग बॅलन्समधून आधीच भरली जाईल। तथापि तुम्हाला कोणत्या बदल करायचा असल्यास तुम्ही त्यात बदलसुद्धा करू शकता। एकापाठोपाठ एक निवडक आर्थिक वर्ष
ज्यासाठी रोख बँकेचा तपशील प्रविष्ट करणं आवश्यक आहे. सिलेक्ट केल्यानंतर खाली स्क्रीन तुम्हाला दिसेल. कॅशबुक पासबुकनुसार तारीख प्रविष्ट करा. निवडलेल्या वर्षातील तारीख प्रविष्ट करा. ड्रॉपडाऊन यादीमधून योग्य व्यवहार प्रकार निवडा. विवरणाच्या प्राप्ती बाजूस नोंदवलेले व्यवहार अनुदान उत्पन्न उपशीर्षकांना वाटप केले जावे. त्याचप्रमाणे स्टेटमेंटचे देयके बाजूने नोंदवलेले व्यवहार खर्च उपशीर्षकांना वाटप केले जावेत. उदाहरणे: इंधन व भाजीपाल्यासाठी ₹3,000 प्राप्त झाले 3,000 अनुदान उत्पन्न इंधन व भाजीपाला देण्यात यावेत. अन्नधान्य केळीसाठी ₹2,000 खर्च केले. खर्च अन्नधान्यामध्ये वाटप केले आहे. उत्पन्न जनरल इन्कम आणि खर्चासाठी ग्रँड एक्सपेंडिचर योग्य व्यवहार प्रकार निवडला याची खात्री करा. त्यानंतर ज्या पावती देयक वर्षात व्यवहार झाला ते निवडा आणि योग्य रक्कम प्रविष्ट करा. सेव्ह पर्यायावर क्लिक करा. सेव्हवर क्लिक केल्यानंतर एंट्री सेव्ह होते आणि ते खाली दाखवल्याप्रमाणे संबंधित आर्थिक वर्षातील सर्व नोंदी पूर्ण होईपर्यंत 11 ते 13 प्रक्रिया पुन्हा करावी. कोणत्याही एंट्रीमध्ये काही बदल आवश्यक असल्यास खाली दर्शवलेल्या लाल बाणाने चिन्हांकित केलेल्या डिलीट बटनावर क्लिक करा. स्क्रीनवर दिसणारे क्लोजिंग बॅलन्स बुक कॅश बुकनुसार क्लोजिंग बॅलन्स जुळले पाहिजे. सर्व नोंदी रेकॉर्ड केल्यानंतर सेव्ह प्रोसिडवर क्लिक करा. 2023-24 पर्यंत हीच प्रक्रिया पुन्हा करा. त्यानंतर टेबलच्या सर्वात वरच्या स्तंभावर नमूद केल्याप्रमाणे संबंधित कालावधीसाठी विद्यार्थ्याचे तपशील प्रविष्ट करा. खालील चित्रात कालावधी हायलाईट केला आहे. विद्यार्थ्याचा तपशील मध्यान्ह भोजन योजनेसाठी शाळेत ठेवलेल्या रजिस्टरमधून घ्यावा. वार्षिक डेटा प्रविष्ट करणं आवश्यक आहे. योग्य तपशील भरा आणि सेव्ह प्रोसिडवर क्लिक करा. 2023-24 पर्यंत हीच प्रक्रिया पूर्ण करा. ज्या महिन्यात सर्वाधिक विद्यार्थ्यांना फायदा झाला तो महिना घ्या आणि ती संख्या पूर्ण वर्षासाठी 1 म्हणून वापरा. उदाहरणार्थ, एकूण क्रमांक शाळेतील विद्यार्थी 25 आहेत, परंतु एकूण मध्यान्ह भोजन योजनेद्वारे लाभ घेतलेल्या विद्यार्थी संख्या 20 आहे. त्यापैकी 9 इयत्ता 1 ते 5वी आणि 11 विद्यार्थी 6वी ते 8वी पर्यंत विद्यार्थी आहेत. तर योजनेचा लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये 6वी 1 ते 5वी 9, योजनेचा लाभ घेतलेल्या विद्यार्थी संख्या 6वी ते 8वी 11. दिलेल्या जेवणाची एकूण संख्या संपूर्ण वर्षभर पुरवलेल्या एकूण जेवणाची बेरीज म्हणून लिहिली जाते. जर एकूण वर्षभरात दिले जाणारे जेवण 4,580 आहे, त्यापैकी 2,895 जेवण इयत्ता 1 ते 5वीच्या विद्यार्थ्यांना आणि 1,685 जेवण 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना दिले. त्यानंतर संपूर्ण वर्षभर जेवणाची संख्या इयत्ता 1 ते 5वी 2,895, संपूर्ण वर्षभर जेवणाची संख्या इयत्ता 6वी ते 8वी 1,685. प्रत्येक आर्थिक वर्ष व एक करून निवडा. त्यासाठी तांदळाच्या साठ्याचा तपशील प्रविष्ट करणं आवश्यक आहे. खाली स्क्रीन दिसेल. निवडलेल्या कालावधीसाठी तांदूळ स्टॉकचे तपशील प्रविष्ट करा. तांदूळाच्या सुरुवातीचा साठा, वर्षभरात मिळालेला एकूण तांदूळ, वर्षभरात वापरण्यात आलेला एकूण तांदूळ, 100 ग्रॅम प्रति विद्यार्थी, अतिरिक्त टनचा या सर्व गोष्टीचा तपशील शाळेत ठेवलेल्या रजिस्टरमधून गोळा करावा. तांदूळाचा योग्य वापर नोंदवलेल्या नोंदवहीशी जुळला पाहिजे. त्यानंतरची मागणी ऑर्डर देताना शालेय स्तरावर तांदूळ आणि अन्नधान्याचा शिल्लक वापर केला जातो काय यासाठी होय निवडा. सेव्ह प्रोसिडवर क्लिक करा. 2023-24 पर्यंतची प्रक्रियेची पुनरावृत्ती करा. खालील स्क्रीन दिसेल. एकापाठोपाठ एक निवडक आर्थिक वर्ष ज्यासाठी अनुदान सरेंडरचा तपशील प्रविष्ट करणे आवश्यक आहे. सिलेक्ट केल्यानंतर खाली स्क्रीन दिसेल. शासन खाते भरणा केलेली तारीख, शासन खाते भरणा केलेल्या अनुदानाचा तपशील, रक्कम आणि चलन क्रमांक या संदर्भातील तपशील तक्त्यात प्रविष्ट करा आणि त्यानंतर सेव्हवर क्लिक करा. ग्रँड सरेंडरसाठी सर्व व्यवहार पूर्ण केल्यानंतर सेव्ह अँड प्रोसिडवर क्लिक करा. शाळेने व्यवस्थित भरलेला आणि स्वाक्षरी केलेला हस्तलिखित वेब फॉर्म निवडलेल्या फाईलमध्ये 10 MB पेक्षा कमी अपलोड करा. त्यानंतर अपलोड अँड फिनिशवर क्लिक करा. आपल्याला जो वेब फॉर्म दिलेला आहे तो वेब फॉर्म मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं कसा भरायचा. तो वेब फॉर्म आपल्याला चांगल्या अक्षरात भरायचा आहे. नंतर त्याची PDF बनवायची आहे. ती PDF 10 MB पेक्षा कमी करायची आहे आणि ती PDF आपल्याला इथं अपलोड करायची आहे. हे विसरू नका. तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल. व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा. आपल्या काही अडचणी असतील तर कमेंटमध्ये टाका. व्हिडिओ समजला असेल तर लाईक करा. शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.